29 महापालिकांचे निकाल लागतायत। काही ठिकाणी अजूनही मतमोजणी सुरू आहे आणि त्या सगळ्याचे वेगवान आणि अचूक अपडेट्स येतात। आणि या घडीची एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचं अभिनंदन केलेलं आहे। सध्या मुंबईमध्ये भाजप आपल्याला आघाडीवर दिसतेय आणि एक मोठी ताकद भाजपनं मुंबईसाठी लावलेली होती। अमित साटम यांच्या खांद्यावरती या संपूर्ण निवडणुकीची धुरा देण्यात आलेली होती आणि अमित साटम यांचं देवेंद्र फडणवीसांनी अभिनंदन केलं। अमित, खूप अभिनंदन। खूप नाही, चांगलं झालं। आता काही चिंता करायचं कारण नाही। फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप। यस 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 अमित, खूप अभिनंदन। खूप नाही, चांगलं झालं। आता काही चिंता करायचं कारण नाही। फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे। आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप। यस 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 तर मुख्यमंत्री फडणवीसांनी अमित साटम यांचं अभिनंदन केलंय आणि यानंतर पुन्हा एकदा आपण जाऊयात। नितेश राणे यांनी एकूणच मुंबईचा जो निकाल हाती आलेला आहे त्याविषयी नेमकी काय खोचक प्रतिक्रिया दिली आपण पुन्हा एकदा बघूयात। महायुतीचे सगळेच आमचे प्रमुख नेते आज पूर्ण ह्या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीरामवालाच महापौर बसण्याची पूर्ण पद्धतीने तयारी झालेली आहे। मी ह्या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींना मनापासून आभार मानेन की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय लव्ह महादेववाले जे काय विचाराचे जे महापौर बसवले त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्राकडे देशाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे। मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं जात होतं, मात्र आता देऊन एकत्र आले ना, दोन्ही एकत्र बसून संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट आहे, बसायचं आणि पाकिस्तानमध्ये जायचं आणि अल्लाहू अकबर म्हणत राहायचं, एवढं। तर आतापर्यंत बिनविरोध कशा पद्धतीने निवड झाली याविषयी आपण बोलत होतो, किंवा मग MIMचं नेमकं काय झालं, काँग्रेसने किती मतं गमावली आणि किती कमावली, भाजपने किती जोरदार मुसंडी घेतली, अशा सगळ्याविषयी आपण बोलतोय। काही राजकीय कमेंट्स आपल्याला जाणून घ्यायच्यात। प्रज्ञा आपल्या सोबत आहेत प्रकाश महाजन, ज्यांनी नुकताच मनसेतून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। सगळ्यात आधी मला त्यांच्या पूर्व पक्षाबद्दल म्हणजे मनसेच्या परफॉर्मन्सबद्दल जाणून घ्यायचंय। सर, महाराष्ट्रभरातली मनसेची जर आकडेवारी पाहिली तर काय वाटतं? महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई सोडली तर कुठं लढली? ठाणे अविनाश जाधवचा आग्रह होता, ते काय तो ट्रँगल त्यांनी घेतला होता, नंतर ते प्रचाराला कोणी गेलंच नाही ना कुठे। बाकी छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणी उभा नाही, जालना नाही, परभणी नाही, नांदेड नाही, लातूर नाही, कुठे बाकी ठिकाणी उभा राहिलेच नाहीत ते। आणि मी त्यांना सल्ला दिला होता, तो त्यांना आवडला नाही, पण मी त्यांना म्हणलो होतं की दोन भाऊ एकत्र या, किंवा हा सल्ला उशिरा ऐकला म्हणून तर 9 आले ना, तर ते सुद्धा आले नसते। अच्छा, तर तुमचा सल्ला होता एकत्र या म्हणून? जाहीर मी ABP माझालाच मुलाखत दिली होती, पण ते एकत्र आले, काय झालं 5 जुलैला एकत्र आले आणि पुढे 4 महिने हळदी कुंकू करत बसले। पक्षच बांधला असता, जर फिरले असते त्यांचं वेगळं चित्र निर्माण झालं। मनसे झालं, आता तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहात। एक ठाणे सोडलं तर ठाण्याच्या आजूबाजूच्या ज्या महापालिका आहेत तिथे काहीसं शिंदेंना चितपट करण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे आणि इतर महापालिकांचा विचार केला तरी सुद्धा काहीसं असं पहा, मुंबई सोडली, मुंबईत आम्हाला एक अपेक्षित 40-45 जागा पाहिजे होत्या, त्या नाही मिळाल्या। बाकी ठिकाणी आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स केलेला आहे। मालेगाव सारख्या ठिकाणी म्हणजे दारूच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या शहरात सुद्धा आमच्या 18 जागा आलेल्या आहेत आणि सगळीकडे चांगलं आम्ही हे केलेलं आहे। फक्त थोडं मुंबईत केडर कोणाचं आहे या निवडणुकीने दाखवून दिलंय? केडर ठाकरेंचं आहे? हे पहा, केडर ठाकरेंचं आहे का नाही माहीत नाही, पण आमचा नेता हा फिरणारा नेता आहे, कार्यकर्त्यातला नेता आहे। हे घरी बसूनच ज्यांनी पक्ष चालवलेला आहे तसं चालवता येत नाही, तुम्हाला दिवसेंरात्र कष्ट करायला पाहिजेत। मीरा भाईंदरचं बघतोय आपण, क्लीन स्वीप भाजपला तिकडे मिळालाय, प्रताप सरनाईकांना मोठा धक्का आहे। काही ठिकाणी
जरी असं झालं असलं तरी शेवटी महायुतीत आम्ही एकच आहोत, पुन्हा एकत्रच येणार आहोत. ठीक आहे, आपण मुंबईबद्दल बोलतोय. मी काँग्रेसची कमेंट घेईन की मुंबईमध्ये काँग्रेसने जी भूमिका घेतली की मनसेसोबत आम्ही जाऊ शकत नाही, आम्ही एकटे लढू. काँग्रेसला त्याचा फायदा झालाय की तोटा झालाय? नाही, आम्ही कुठल्याही भावनिक मुद्द्यावर आम्हाला लढायचं नव्हतं. आमची एक चौकट ठरलेली आहे, संविधान मानतो आम्ही. कुठलाही प्रादेशिक वाद, भाषावाद किंवा धर्मजातीचं राजकारण आम्ही करणार नाही. मुंबईकरांच्या नागरी प्रश्नावर प्रशासक राज असताना झालेला गोंधळ, त्याच्या अगोदर असलेली सत्ता, नागरिकांचे प्रश्न, बेस्ट प्रवाशांचे प्रश्न, मोकळ्या जागा विकासकांना देण्याचे प्रश्न असतील किंवा मुंबईमध्ये जीव मुठीत घेऊन लोक जगतायत, महिला 11,000पेक्षा जास्त महिला मुंबईमध्ये गायब आहेत, हे सगळे प्रश्न घेऊन, झोपडपट्टीधारकांचे प्रश्न घेऊन, आमच्या वर्षाताई गायकवाड असतील, अस्लम शेख असतील, अमीन पटेल साहेब असतील, भाई जगताप असतील, ही सगळी मंडळी आम्ही नागरिकांच्या प्रश्नावर आम्ही ठीक आहे. लक्ष केंद्रित केलं. 15 जागा आत्ता दिसत आहेत, 20पर्यंत आम्ही नक्की जाऊ, दोन्ही आघाड्यांना बाजूला ठेवून. खरं म्हणजे आमच्यासाठी ही मोठी ताकद आहे ठीक मुंबईमध्ये. आहे, एक महत्त्वाची अपडेट आली आहे. जसा मुख्यमंत्र्यांनी अमित साटम यांना फोन केलेला होता, तसाच एक फोन मुख्यमंत्र्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना केलाय. कल्याण डोंबिवलीमध्ये मोठी ताकद रवींद्र चव्हाण यांनी लावलेली होती. काय म्हणालेत मुख्यमंत्री, काय संवाद झालाय आपण ऐकूया. माननीय अध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेब, अभिनंदन तुमचं. फार फार तुमच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मिळालेला जो विजय आहे तो नेत्रदीपक अशा प्रकारचा विजय आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचं मनापासून अभिनंदन. यस यस यस. आता तुम्ही कुठे आहे सध्या? प्रदेश भाजपला ना? हा, यस यस, येतो येतो तिकडे, आम्ही थोड्या वेळाने येतो. चला, खूप शुभेच्छा तुम्हाला. माननीय अध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेब, बोला. खरं म्हणजे लातूरचा रिझल्ट हा रवींद्र चव्हाणांनी घालवलेला आहे. त्याबद्दलही 2 शब्द देवेंद्रजींनी त्यांना सांगायला पाहिजे की जिभेवर ताबा ठेवा. महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे तुमचं असं दिवंगत म्हणणं आहे- नेत्यांबद्दल असं बोलण्याची नाहीये, हे जरा देवेंद्रजींनी रवींद्र चव्हाणांना तुमचं या असं निमित्तानं म्हणणं आहे की सांगावं. रवींद्र चव्हाणांनी जर ते वक्तव्य केलं नसतं तर लातूरमध्ये काँग्रेस आली नसती, काँग्रेसला यश मिळालं काँग्रेस नसतं? जिंकणारच होती तिथे. हां. रवींद्र चव्हाणांनी तो विजय सोपा केला अच्छा. आणि विजय पराजयाच्या पलीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या, लोकनेते असलेल्या कुठल्याही नेत्याबद्दल खरंय. असं बोलण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. लातूरकरांनी रवींद्र चव्हाणांना उत्तर दिले. ठीक आहे. एकूण आतापर्यंतचे जे कल किंवा निकाल पण जितके हाती आलेले आहेत, अनेकांनी अनेक टार्गेट दिलेले होते शिर्के सर, पण अनेकांना ते पूर्ण का करता आले नाही आहेत किंवा काय नेमकं घडलं ज्याच्यामुळे ते अडलेले आहेत? नाही, मुख्य म्हणजे नवी मुंबईमध्ये मला प्रकाश महाजन यांनाही साहेबांना विचारायचं की नवी मुंबईमध्ये थेट टीका केली होती गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेऊन, आणि अशा वेळेला एका सिनियर नेत्याने अशा प्रकारे टीका करणं मैत्रीमध्ये किती हे बसतं. आणि आता याच्या पुढे एकनाथ शिंदे अशा प्रकारेच अपमान सहन करत बसणार का? असे आहे की गणेश नाईकांनी ते बोलावा का न बोलावा हा प्रश्न आहे. शिंदे साहेबांचा संयम आहे, ते गप्प बसले. यापूर्वी म्हणलं होतं की गणेश नाईकाच्या हातून बेलापूर तर गेलेलंच आहे, फक्त ते ऐरोलीपुरतेच आहेत. आणि देवेंद्र फडणवीस तसे चाणाक्ष मुख्यमंत्री आहेत, त्यांनी वन खातं त्यांच्याकडे दिलंय. वानप्रस्थ आश्रम घ्यावा, 2 मुलांना पुढे करावा, हे त्यांचं जुनं भांडण आहे. आपण एका मोठ्या पक्षाचे मंत्री आहोत, तुम्ही त्या नव्या मुंबईच्या बाहेर जाऊन विचारच केला नाही. तुम्ही असं म्हणताय की एकनाथ शिंदे साहेबांनी संयम ठेवला, त्यांच्याकडे संयम आहे, हा संयम संपेल तेव्हा? संयम संपणार नाही. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहे, आता संयम कुणाकुणाचा तुटणार आहे हे आता लगेच बघायला मिळणार आहे. कारण हे एकमेक बदला कसा घ्यायचा ह्याच्या स्ट्रॅटेजी आता ठरतील इथनं पुढच्या काळामध्ये, आणि जिल्हा परिषदेला त्याची नक्की प्रसिद्धी आल्याशिवाय राहणार नाही. सत्ताधारी 3 पक्षाचे नेते ज्या पद्धतीनं महानगरपालिका निवडणुकीत भांडत होते ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं नाही. अजित पवार साहेब पुण्यामध्ये म्हणाले 2,500 कोटीच्या ठेवी भाजपानं मोडून खाल्ल्या. भाजपाचे नेते मुरली मोहोळ म्हणाले, चंद्रकांत पाटील म्हणाले की अजितदादांनी 17,000 कोटीचा भ्रष्टाचार केला, आम्ही आणखी फाईल करू. मग अजितदादा म्हणाले 100 कोटी मला लाच मागितली होती युतीच्या काळामध्ये. तर हे ठरवून भांडतायत. माध्यमांमध्ये विरोधी पक्षाच्या मतांना, सभांना किंमत येऊ द्यायची नाही म्हणून ती नुरा कुस्ती आहे. आज बघा तिघं मिळून प्रेस कॉन्फरन्स एकत्र घेतात. अजितदादा असो, एकनाथ शिंदे असो, देवेंद्रजी फडणवीसांना भांडायची आपण त्यांच्यामध्ये हिंमत नाही. राष्ट्रवादीची कमेंट घेऊया. 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये सध्या भाजपने जोरदार मुसंडी घेतली आहे.
भाजप सध्या 1258 जागांवरती विजयी आहे किंवा आघाडींवरती आहे. शिवसेना 307, राष्ट्रवादी 129 जागी आघाडी किंवा विजयी अशा पद्धतीचे कल समोर येत आहेत. काँग्रेस 276 जागांवरती विजयी आणि आघाडी असे सध्या दिसून येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत 134 जागांवरती ते आघाडीवरती होते. त्यामुळे आतापर्यंतच्या निकालांमध्ये 29 महानगरपालिकांमधले हे जे चित्र आहे ते आपण बघत होतो. काय नेमकं वाटतंय यावरचं विश्लेषण? सगळे याच्याशी पुढे जाऊन सांगू का, एकनाथ शिंदेना कोंडण्यात भाजप यशस्वी झाले. याच्या पुढे एकनाथजी दिल्लीला जाऊन अमित शहा पुढे काही रडगाणं गातील अशी चान्सेस कमी आहे. आणि केलं तुम्ही तर दिल्लीवाले ऐकणार नाहीत. ते सांगतील मुंबईतच आमचा बसताय, त्या माणसाशी बोला, असं मला वाटतं महाजन साहेब. पण काय होतं की या सगळ्यामध्ये ना आपण फक्त कुठला नेता वरचढ ठरला एवढंच बोलतो. सर्वसामान्य कुठला वरचढ ठरलाय, त्यांचं काही होणार आहे का भलं? आर्थिक राजधानी मुंबई तर ताब्यात आली आहे. पुणे त्याच्यानंतर आपण बघितलं, पिंपरी चिंचवड बघितलं, तर भारतीय जनता पक्ष इथनं पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदला सुद्धा तुम्ही बघाल, आता पुण्यामध्ये अजितदादा आणि शरद पवार एकत्र येऊन सुद्धा काही चाललेलं नाही आहे. तिथं चंद्रकांत दादा पाटील असतील, मुरली मोहोळ असतील, यांनी बरोबर भारतीय देवाभाऊनी जे काही शिकवलंय त्या पद्धतीनं ते सगळं घडलंय. पण तिथं चंद्रकांत दादा पाटील, आता सांगली घ्या, पुणे घ्या, कोल्हापूर घ्या, त्यांचे अनुभवच आहेत ना, ते प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत. आता जिल्हा परिषदेला घटक पक्षांना दाबा हे चालू झालेला आहे. जिल्हा परिषदेचे आता ढोलकी वाजवायला चालू पण झाली. भाजपच्या या धोरणाला कसं उत्तर देणार? एक मिनिट. आता आनंद कोणत्या कॅपॅसिटीमध्ये हे म्हणले की एकनाथ शिंदेला तर दिल्लीत जाऊन पाय धरले? अधिकार आहे ना तो मांडायचा. आपण व्यक्तिगत माझा अधिकार वेगळा आहे, असू द्या ना. मग ते तुम्हाला परवडणार नाही ना. परवडत नाही, तुम्ही एकनाथ शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री, पाय बी धरण्याची भाषा अजिबात करायची नाही. पाय बी धरण्याची भाषा अजिबात करायची नाही. मी नाही केली बाय तुम्ही आता काय बोललात? काढा रेकॉर्ड यांचं. काय दिल्लीला काय जाऊन पाय धर तुम्ही बोललेला तुम्ही? यशस्वी कोंडण्यात नाही, तुम्ही रडगाणं हा शब्द वापरला. रडगाणं हा शब्द वापरला, पाय धरणं नाही, रडगाणं हा शब्द त्याने वापरला. पण असं आहे प्रकाश महाजनजी, असं आहे प्रकाश महाजनजी की काही झालं की एकनाथ शिंदे एकतर दरेगावाला जातात नाराज झाल्यावर, किंवा ते दिल्ली दरबारी जातात. हे चित्र तर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. याबद्दल तर तुम्ही नकारू शकत नाही. समजा त्यांना काही भारतीय जनता पक्षाविषयीचं म्हणणे असलं तर ते कुणाकडे जातील? निश्चित भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे जातील. मग देवेंद्र फडणवीसांना ते वरिष्ठ समजत नाहीत का? वरिष्ठ ते मुख्यमंत्री आहेत. आता देवेंद्र फडणवीस काय सांगायचं असलं त्यांनी कुणाला जाऊन सांगावं? ते मुख्यमंत्री आहेत हे तर मान्य आहे ना, पण त्यांना काही आणि ते समजा युतीत एखाद्याला जाऊन भेटले, याचं कुणाला वाईट वाटण्याचं काय कारण आहे? आणि दुसरी गोष्ट अशी आहे, दरेगाव एवढं सुंदर आहे. अच्छा, आपण एक राष्ट्रवादी काँग्रेसची कमेंट घेऊया, त्यांना बोलायचं. ह्या सगळ्यामध्ये काय झालं माहिती आहे काय, भाजपनंच भाजप एकनाथ शिंदेना किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाय छाटून कमी करायचा प्रयत्न करत आहे. आणि त्यात आता एक कोणाची तरी कॉमेंट्स ऐकली की शरद पवार साहेब आणि अजित पवारांचं पिंपरी चिंचवडमध्ये काही चाललं नाही वगैरे वगैरे, आणि चंद्रकांत दादा यश मिळवलं कोल्हापूर सांगलीवर. तुम्ही कोल्हापूरचे निकाल बघा. कोल्हापूरमध्ये व्यक्तिगत एकटी काँग्रेस लढली, काँग्रेसच्या जागा जास्त आहेत बीजेपीपेक्षा, आणि सर्वात मोठा पक्ष ठरला. आणि कोल्हापूरमध्ये चंद्रकांत दादा, वस्तुस्थिती सांगतो साहेब, मी त्या कोल्हापूरचाच आहे, ग्राउंड लेवलला आहे. कोल्हापुरात चंद्रकांत दादांना पलीकडच्या गल्लीतलं कोण ओळखत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सांगलीत त्यांचं काही नाही. सांगलीत त्यांनी राष्ट्रवादी जयंत पाटील साहेबांच्या विरोधात अमुक सगळ्या म्हणजे काँग्रेसच्या विरोधात थैतयाट केला, पण तिथं काही चाललं नाही. शेवटी आमच्या दोन्ही पक्षातलेच उमेदवार घेऊन त्यांना तिथं विजय व्हायला लागला. ऐका साहेब, माझं पूर्ण करू द्या. तिसरं, जे पुण्याचं तुम्ही सांगताय, ज्या कोथरूडमधनं येत आहे त्या कोथरूडचा पूर्ण मतदारसंघ खासदार, आत्ताच्या राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी बांधला. त्यांनी इतका कष्ट करून बांधला होता की त्यांना ती खात्री होती की त्यात पराभूत होणारच नाही. मग त्यांना डावलून चंद्रकांत दादा तिथं गेलेत. चंद्रकांत दादाने असं कोणतंही कष्ट केलं नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस भाजपचं कष्ट म्हटलं तर एक वेळ मान्य करू, पण ही पत्रकार म्हणूनच तुम्हाला दुरुस्ती करायला सांगतो साहेब. मी हो ना, मग पत्रकार चंद्रकांत दादा नाही लीड आले साहेब. ते मला असं वाटतं आपण महापालिकांबद्दल बोलूया, आपण महापालिकांबद्दल बोलूया, विधानसभा बद्दल नको. ज्या महापालिकेमध्ये चंद्रकांत दादांची व्यक्तिगत ताकद म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि भाजपची संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. भाजपनं व इतर पक्षांनी वाढवलेले कार्यकर्ते नेते उसनवारी तत्वावरती घेऊन ते हे घेतलेले आहेत.
मुद्दा त्यामुळे लक्षात आला भाजपचं तुमचा. यश संकुचित यश आहे. ठीक आहे. 90 सीट्स आलेत त्यांच्या फक्त मुंबईमध्ये. गेल्या वेळी 82-84 होत्या. आता तो 6 झाला वाढल्या. विषय, मगाशी तोड झाला. सगळं करून भाजप वाढली किती आपण साहेब? आपण घेतलं त्यावरचं विश्लेषण. आपण एकदा आणखी बोलूया. काढलं म्हणून सांगतो. चंद्रकांत दादांच्या बद्दल आता तुम्ही जे बोललात त्याच्याविषयीच मी बोलतोय की चंद्रकांत दादा हे पुण्याचे संपर्क मंत्री आहेत आणि त्यांनी आणि मोहोळनी त्यांना जबाबदारी कोणी दिली? देवाभाऊनी, की इथं काही करून आपल्याला भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढले तिथं. आणि चंद्रकांत दादांचं तुम्ही काही नाही म्हटलं ना, मी काही प्रवक्ता वगैरे नाही आहे, मी पत्रकार म्हणून बाजू मांडतोय. त्यांनी त्यांची ताकद दाखवली नाही. सांगलीमध्ये आता ताकद दाखवली नाही. आणि कोल्हापुरात 10 वर्ष सत्ता कुणाची होती? आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीची होती आणि तीच परत राहिली. मग त्यात नवीन काय? तुम्ही नवीन काय सांगितलं? कोल्हापुरात भाजपची ताकद नाही, कोल्हापुरात महाडिक फॅमिलीची ताकद आहे. तीच भाजप. पण ते भाजपचे ज्यावेळी आहेत ना. महाडिक साहेब वजा होतील भाजपमधनं, त्यावेळी कोल्हापुरात भाजप नसेल साहेब. 2020 पर्यंत आघाडीच होती. महाडिक फॅमिली कोल्हापुरात वजा होईल भाजपमधून, त्यावेळी भाजप पक्ष कोल्हापुरात नाही आहे साहेब. अच्छा. महाडिक फॅमिली म्हणजे भाजप आणि माधवराव महाडिक, मुन्ना महाडिक यांची ताकद आहे. ठीक आहे, मी राजीव सरांकडे येते. ते सुद्धा आपल्याला या चर्चेमध्ये जॉईन झालेले आहेत. सर, आत्ताची सगळी चर्चा तुम्ही ऐकताय की भाजपनं त्या भागातले स्थानिक ताकदवार नेते आपल्यासोबत घेतले आणि त्या प्रभागामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कोल्हापूरची चर्चा सध्या सुरू होती. असं आहे ना की म्हणजे ही गोष्ट आहे की जी ताकदवार मंडळी आहेत त्यांना आपल्याबरोबर घ्यायची आणि आपली ताकद वाढवायची. पण याच्यात नवीन काही नाही आहे आणि हे पूर्वापार चालत आलेलं आहे. म्हणजे जेव्हा शिवसेनेमधून अनेक नेत्यांना काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांनी घेतलं, तेव्हा त्याही वेळेला त्यांच्या ताकदीनं आपली ताकद वाढवणं. आणि आपल्याकडं तर ही खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही पद्धत आहे की एक नेता तो जिकडं जाईल तिकडं त्या पक्षाची ताकद वाढते. आता उदाहरणार्थ नवी मुंबईमध्ये भाजप मध्ये जेव्हा गणेश नाईक गेले तेव्हा गणेश नाईक जवळपास 50-55 नगरसेवकांना घेऊन गेले. तर आता तिथं जी ताकद आहे आज भाजपची, ती गणेश नाईकांची जी ताकद आहे त्याच्या जोरावर तिथली भाजपची ताकद निर्माण झालेली आहे. तर हे यामध्ये म्हणजे नवीन काही नाही आहे. हा आपल्याकडचा म्हणजे जसे पूर्वी सरदार असायचे आणि ते आपलं फौज घेऊन मग कधी इकडं निजामशाहीत कधी आदिलशाहीत, तसं ह्या आपल्या फौजा घेऊन हे आपले पुढारी फिरतात आणि त्यामुळं त्यांची ताकद तिथं वाढते. हे आत्ताचं वास्तव आहे काही प्रमाणात. त्याला काही ठिकाणी अशी संस्थानं खालसा पण झाल्याची उदाहरणं आहेत. काही ठिकाणी त्याला यशही मिळतं. आता उदाहरणार्थ नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण जेव्हा पक्षामध्ये आले तर नांदेड महापालिकेमध्ये भाजपला जे इतकं प्रचंड यश बघायला मिळतंय ते जर अशोक चव्हाण आपलं सगळा फौज घेऊन आले नसते तर नक्कीच बघायला नसतं मिळालं. नवी मुंबईचं मी सांगितलं. तर हा आपल्याकडचं हे आपलं इतिहासही आहे आणि हे आपलं वर्तमान पण आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. या सगळ्याच मुद्द्यावरती विश्लेषण सुरू राहणार आहे. चर्चा सुरू होती ब्रेकच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविषयी. ठाण्याचा गड त्यांना राखता आलेला आहे. इतर ठिकाणी काय झालंय याबद्दलची कमेंट घेऊयात. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये ठाकरे यांची सत्ता गेली त्याचप्रमाणे 40-35 वर्षापासून जवळपास संभाजीनगरमध्ये शिवसेनेचं प्राबल्य होतं. आज उद्धव ठाकरे यांचं ठीक आहे, त्यांचं येणार नाही, परंतु किमान पक्ष शिवसेना जी आहे शिंदे यांची ती तरी निवडून येईल अशी लोकांना आशा होती. मूळ मुद्दा असा आहे की शिंदे सेनेची अवस्था म्हणजे कशी झाली की युद्धात जिंकले आणि तहात हरले. म्हणजे त्यांनी मोठं युद्ध जिंकलं खरं पाहिलं तर, पण तह करताना काय झालं की भारतीय जनता पक्षाने जवळपास 10 बैठका घेतल्या आणि त्या 10 बैठकामध्ये शिवसेनेच्या आशा त्यांनी अशा तेवत ठेवल्या की आपला नक्की आता युती होणार आहे. मीरा पण तेच झालं सर. सगळीकडे म्हणजे जालना घ्या सगळीकडे त्यांनी केलं. फक्त मुंबई वगळता सगळीकडे असंच त्यांनी झुलवत ठेवलं आणि त्यामुळे ते बेसावध राहिले शिवसेनेचे लोक. आणि बेसावध राहिल्याचा परिणाम आज असा दिसतो की त्यांना फक्त 14 जागा आहेत आणि त्याच्या चौपट म्हणजे 56 जागा या भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या आहेत. हे जे म्हणजे ज्या पद्धतीने राजकारण भारतीय जनताने कूटनीती केली ही मला असं वाटतं की शिवसेनेला याचा चांगला धडा हा बसलेला आहे. आणि औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचं राज्य आता महानगरपालिकेमध्ये येत आहे.
सगळ्यात मोठ्या सभा जर आपण बघितल्या म्हणजे बाळासाहेबांपासून आतापर्यंत तर त्या संभाजीनगरमध्ये होत होत्या शिवसेनेच्या. मला असं वाटतं मुंबई जाण्याचं जेवढं दुःख उद्धव साहेबांना असेल तेवढं दुःख संभाजीनगर जाण्याचं सुद्धा उद्धव साहेबांना आज असणार आहे, समस्त शिवसैनिकांना सुद्धा असणार आहे. पण आता परत कारणीभूत कोण आहे तर आपणच सगळं, असं सुद्धा त्यांनी मान्य केलं पाहिजे. राहिलं त्यांनी आता युतीचा विषय काढला तर भारतीय जनता पक्षाचं पहिल्यापासून फिक्स होतं की कुठं कुणाबरोबर आणि किती जायचं आणि कोणत्या कंडिशनवर जायचं. फक्त ती वेळी येईपर्यंत वेळ घालवायचा, समोरच्याला अंधारात ठेवायचं आणि आपलं उद्दिष्ट साध्य करून घ्यायचं असा प्रकार घडला. दुर्दैवाने सर्वच्या सर्व अन्य खेळाडू बळी पडले. माझं अजून एक म्हणणं आहे, जी भाजपकडे आम्ही कट्टर विरोधक होतो आहोत आणि राहू, पण जी एक यंत्रणा आहे जसं महाराजांचं अष्टनिधी मंडळ म्हणू आपण, सल्लागार मंडळ, ते बाकी कुठे दिसतं? तुमचा एकही कोणी ऐकायचे तुम्ही मानसिकतेत नसता, कोणाला भेटायच्या मानसिकतेत नसता. भाजपमध्ये निदान ऐकलं जातं, त्याच्यावर चर्चा केली जाते. जर हे होत नसेल, मी सांगेल तेच खरं, असं जर होत असेल सगळ्या पक्षांच्या सगळ्या राजकीय नेत्यांमध्ये, त्याच्यापेक्षा वेगळं काय होईल असं वाटत नाही मला. आणि मला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना इनडायरेक्ट डायरेक्ट म्हणणे, एक पुण्याची एक बातमी येते, आपण ती घेऊया. पुण्यामध्ये आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे. भाजपचे 86 उमेदवार सध्या आघाडीवरती आहेत आणि पुण्यामधले आतापर्यंतचे जे कल हाती आले त्यामधला हा आकडा आपण बघतोय. जसे आता आपण चर्चा करत होतो, तुमच्या अनेकांचं म्हणणं आहे की भाजपनं जे छोटे पक्ष होते, जे मित्र पक्ष होते, त्यांना काहीसा दाबण्याचा प्रयत्न केला आणि तसे काहीसे आकडे सध्या आपल्याला रिफ्लेक्ट होताना देखील दिसत आहेत, असं तुमच्या सगळ्यांचाच दावा आहे. ही चर्चा अशीच या पुढे देखील सुरू राहणार आहे. त्यामुळे नेमकं पुण्यामधले सध्याचे हे आपण आघाडीचे कल बघतोय. चित्र अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होईल.